नमस्कार, मी डॉक्टर गणेश लोखंडे, प्रमुख मानसशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर. आजच्या घटकामध्ये आपण स्मृती संदर्भात माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे स्मरण म्हणजे नेमकं असतं काय आणि स्मरणाची प्रक्रिया, स्मरणाची प्रकार हे काय आहेत किंवा स्मरणाची प्रक्रिया कशा पद्धतीनं चालते. सर्वसाधारणपणे आपल्याला हे माहीत आहे की मानवी जीवनामध्ये स्मृतीला, स्मरण प्रक्रियेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. याचं कारण असं आहे की आपण जे दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे अनुभव घेत असतो, दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती आत्मसात करत असतो, ही माहिती आपण संग्रहित करून ठेवतो. त्याचा हेतूच असा असतो की आज जी आपण माहिती संग्रहित केली किंवा जे काही ज्ञान आणि कौशल्य संपादित केले आहेत ते आपल्याला भविष्यामध्ये जीवन जगताना व्यावहारिक त्याचं उपयोजन करता आलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वेगवेगळ्या उद्दीपकांविषयीची, आपल्याशी संबंधित असणारी वेगवेगळी माहिती असेल, आपल्याशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या घटनाप्रसंग असतील, याची माहिती आपण स्मृतीमध्ये जतन करून ठेवत असतो. अर्थातच याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे आपल्या पंचज्ञानेंद्रियांची. हे पंचज्ञानेंद्रिय जे असतात, हे पंचज्ञानेंद्रिय माहिती ग्रहण करण्याचं काम करतात. अर्थात दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की जेवढी म्हणून पंचज्ञानेंद्रियाने माहिती ग्रहण केलेली असते, मग त्याच्यामध्ये डोळा असेल, कान, नाक, जीभ आणि त्वचा याद्वारे जी माहिती आपण ग्रहण करतो, ही सगळीच माहिती आपण स्मरणामध्ये मुळीच ठेवत नाही. त्यापैकी अशी काही माहिती असते की जी आपल्या अनुपयोगाची असते, ती आपल्यासाठी आवश्यक नसते आणि अशा माहितीकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आणि स्मृतीच्या पटलावरती ती माहिती आपण घेत नाही. मात्र जी माहिती महत्त्वाची वाटते, ज्याचा आपल्या जीवनासाठी संबंध वाटतो, अशी माहिती मात्र आपण काटेकोरपणे स्मृतीमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थातच जेवढी आपण माहिती स्मृतीमध्ये घेतली ती सगळीच माहिती लक्षात राहते का हो? तर असंही नाही. काही माहिती ही विसरली जाते किंवा काळाच्या ओघामध्ये त्या माहिती ही स्मृतीमधून बाहेर टाकली जाते. त्यामुळे ही जी काही स्मरणाची प्रक्रिया असते किंवा स्मृतीची प्रक्रिया असते, ही मानवासाठी अत्यंत महत्त्वाची असते. कधी कधी असंही होतं की माहिती आवश्यक असते, आपल्यासाठी महत्त्वाची असते, दैनंदिन जीवनामध्ये किंवा कधीतरी आपल्याला भावी आयुष्यामध्ये ती गरजेची असते, म्हणून आपण ती स्मृतीमध्ये जतन करून ठेवतो. परंतु काळाच्या ओघामध्ये ती माहिती स्मृतीतून निघूनही जाते, तिचे ठसे अस्पष्ट होतात आणि मग ती माहिती आपल्याला आठवत नाही. याला मध्यंतरी गेलेला कालखंड हा नक्कीच जबाबदार असतो. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्या माहितीचा आपण उपयोगच नाही केला तर ती माहिती विसरली जाते, म्हणजेच आपण म्हणतो माहितीचं विस्मरण झालं. खरं तर विस्मरण ही बाब आपल्यासाठी खूप धोकादायक असते आणि म्हणून आपण जे आवश्यक आहे, जे काही आपल्यासाठी गरजेचं आहे, ती माहिती काटेकोरपणे स्मृतीमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थातच स्मृती म्हणायचं कशाला मग? स्मृती ही अशी प्रक्रिया आहे की जी एक बोधात्मक उच्चस्तरीय अशी प्रक्रिया आहे. स्मृती ही उच्चस्तरीय बोधात्मक प्रक्रिया आहे. त्यामुळे मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की स्मृती ही बोधात्मक पातळीवर चालणारी माहितीचं किंवा वेदनेंद्रियांच्याद्वारे जी माहिती ग्रहण केली जाते, त्या ग्रहण केलेल्या माहितीवरती प्रक्रिया करणारी एक प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे स्टाउट यांचं असं मत आहे की स्मरण म्हणायचं कशाला? तर सर्वसाधारणपणे पूर्वानुभवाचं पुनर्जीवन म्हणजे स्मरण. पूर्वानुभव म्हणजे काय? गत अनुभव. आपण ज्या काही पूर्वी पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जी माहिती ग्रहण केलेली असते, ही माहिती ग्रहण करून आपण त्याचा अनुभव घेतो आणि ती जतन करून ठेवतो आणि ती पुन्हा पाहिजे त्या वेळेस माहिती पुन्हा काय करतो? अनुभवतो किंवा ती पुन्हा आपल्या स्मृतीतून बाहेर काढतो. म्हणून स्टाउट सांगतात की गतानुभव असतील किंवा पूर्वानुभव असतील, याचं पुनर्जीवन करणं म्हणजे स्मरण असतं. जर आपण वुडवर्थ यांचा विचार केला तर वुडवर्थ असं सांगतात की स्मरण म्हणायचं कशाला? मनावर घडलेले संस्कार,
प्रत्यक्ष उपयोगात आणण्याची प्रक्रिया म्हणजे स्मरण असतं. म्हणजे मनावर घडलेले संस्कार, मनावर संस्कार कशाच्या माध्यमातून घडतील, तर आपली जी पंच ज्ञानेंद्रिय असतात, या पंच ज्ञानेंद्रियांच्याद्वारे माहिती जी ग्रहण केली जाते, ही ग्रहण केलेली माहिती आपण स्मृती पटलावरती उमटवतो किंवा त्याचे ठसे स्मृती पटलावरती उमटतात आणि ज्या वेळेस पाहिजे असतं त्यावेळेस ती माहिती आपण अनुभवतो किंवा आपल्या स्मृतीतून बाहेर काढतो. म्हणून वुडवर्थ यांचं असं मत आहे की मनावर घडलेले संस्कार प्रत्यक्ष उपयोगात आणण्याची प्रक्रिया म्हणजे स्मरण असतं. आता ही स्मरण जे आहे, या स्मरणाच्या संदर्भामध्ये आधुनिक स्मरणाची व्याख्या मानसशास्त्रज्ञ अशी करतात की पंच ज्ञानेंद्रियाद्वारे आपली जी पंच ज्ञानेंद्रिय असतात, मग नाक, डोळा, जीभ, त्वचा आणि कान, ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, या पंच ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण केलेल्या माहितीचं संकेतीकरण करणं, माहितीचं संचयन करणं आणि माहितीचं प्रत्यानयन करणं, याला स्मरण असं म्हटलं जातं. म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाद्वारे आलेली किंवा ग्रहण केलेल्या माहितीचं संकेतीकरण करणं, संचयन करणं आणि प्रत्यानयन करणारी बोधात्मक प्रक्रिया म्हणजे स्मरण असतं. म्हणजे या स्मरणामध्ये 3 महत्त्वाच्या बाबी दिसून येतात. त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे पंच ज्ञानेंद्रियानं माहिती ग्रहण केल्यानंतर त्याचं संकेतीकरण केलं जातं. आता हे संकेतीकरण कशाला म्हणायचं, तर वेदनेंद्रियाकडून आलेल्या माहितीवरती प्रक्रिया करून ही माहिती जतन करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती केलेले जे संस्कार असतात, हे संस्कार म्हणजे संकेतीकरण असतं. कशासाठी? वेदनेंद्रियांनी ग्रहण केलेली माहिती जतन करून ठेवायची आहे. कुठं? स्मृतीमध्ये जतन करून ठेवायची आहे. आणि त्याच्यासाठी त्या माहितीवरती केलेलं संस्कार, त्या माहितीवरती केलेलं संस्करण म्हणजेच संकेतीकरण असतं. खरं तर या ठिकाणी आपण माहिती वेगवेगळ्या खाना, खुणा, चिन्ह, प्रतीक याच्या माध्यमातून संस्करित करून ठेवत असतो, संकेतीकरण करून ठेवत असतो. आता संकेतीकरण करत असताना सर्वसाधारणपणे 3 मार्ग वापरले जातात. त्याच्यामध्ये पहिला जो संकेतीकरणाचा प्रकार असतो त्याला आपण लघुकरण संकेतन असं म्हणतो. बऱ्याचदा आपल्याला माहित आहे, माहिती खूप किचकट असते, माहिती खूप मोठी असते, मोठी माहिती लक्षात ठेवायला अवघड जाते. मग काय केलं जातं, जे काय खूप भली मोठी माहिती आहे ना, ती लक्षात ठेवण्यासाठी आपण त्याचं संक्षिप्त रूप करतो आणि संक्षिप्त रूप करून ती माहिती काय करतो, स्मरणात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे इंद्रधनुष्यामध्ये असणाऱ्या 7 रंगाच्या विषयी जर क्रमानं लक्षात ठेवायचं असतील तर ते आपल्याला जड जातं. मग 7 रंग लक्षात ठेवणं कठीण असतं. म्हणून आपण काय करतो, त्याचं संक्षिप्त रूप करतो आणि संक्षिप्त रूप करून तानापिही निपाजा म्हणजे काय आहे, हे इंद्रधनुष्यामध्ये असणारे रंग क्रमानं आपण लक्षात ठेवतो, त्याचं संक्षिप्त रूप करून ठेवतो. म्हणून मी म्हटलं होतं की माहिती जतन करून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर संस्करण केलं जातं आणि हे संस्करण वेगवेगळे चिन्ह, प्रतीक, खाना, खुणा याच्या माध्यमातून केलेलं असतं. दुसरी महत्त्वाची बाब आहे ते म्हणजे विस्तार संकेतन. बऱ्याचदा असं असतं की छोटी माहिती लक्षात ठेवायला कठीण जाते. त्यावेळेस आपण काय करतो, वेगवेगळ्या साहचर्यात्मक गोष्टी त्याच्याशी जोडतो आणि ती माहिती विस्तारित करून लक्षात ठेवतो. सोप्या पद्धतीनं ती विस्तारित केली जाते. म्हणजे कठीण असणारा एखादा शब्द असेल, कठीण असणारी एखादी संकल्पना असेल तर ती संकल्पना लक्षात राहत नाही. मग लक्षातच राहत नाही ना, मग आपण काय करतो, त्याचे इतर जे गुणविशेष, इतर जे खंगोरे असतात ना, ते लक्षात ठेवतो. त्याला विस्तार संकेतन असं म्हटलं जातं. म्हणजे किशोर अवस्था याच्याबद्दल लक्षात ठेवायचं असेल किंवा किशोरावस्था हा शब्द लक्षात ठेवायचा असेल तर मग त्याच्याविषयी असणारी बाकीचे जे इतर घटक असतात ना, किशोरावस्थेच्या संदर्भातली इतर गुणवैशिष्ट्ये असतात ना, ती लक्षात ठेवली जाते. आणि म्हणजे काय असतं की छोटी माहिती लक्षात ठेवण्यासाठी ती विस्तारित रूपानं आपल्या भाषेमध्ये आपण काय करतो, ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याला विस्तार संकेतन असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो प्रकार आहे संकेतनाचा तो म्हणजे बहुउद्देशीय संकेतन. आता बहुउद्देशीय संकेतन काय असतं, तर सर्वसाधारणपणे एखादा उद्दीपक असेल, एखादी बाब असेल, लक्षात ठेवण्यासाठी आपण त्याची असणाऱ्या विशेष गुणविशेषांना अधिक महत्त्व देतो. याच्यामध्ये बहुउद्देशीय म्हणजे काय आहे की एखादी संकल्पना, उदाहरणार्थ सफरचंद असेल ना, तर त्याचे गुणविशेष लक्षात ठेवतो. बरोबर ते गुणविशेष सांगितले की व्यक्ती सफरचंद ओळखते. किंवा
किंवा सिंहासंदर्भाची माहिती लक्षात ठेवायची आहे. सिंहाचे गुणवैशिष्ट्य सांगितले जातील. मग जंगलाचा राजा असेल, भली मोठी गर्जना असेल, अशी इतर गुणवैशिष्ट्ये जे असतात ही लक्षात ठेवली जातात की जेणेकरून माहिती दीर्घकाळ लक्षात राहते. माहिती लक्षात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, जतन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया जी केली जाते ती संकेतीकरणाची प्रक्रिया असते. दुसरा महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे संचयन, साठवण करून ठेवणे. त्याला धारणा असं म्हटलं जातं, धारण करून ठेवणे. म्हणजे काय आहे, जी पंचज्ञानेंद्रियानं आलेली माहिती जी असते या माहितीवरती संकेतीकरण केल्यानंतर ही माहिती काय केली जाते तर स्मृतीमध्ये जतन करून ठेवली जाते. आता ही जतन करून ठेवत असताना या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रतीक, चिन्ह, खानाखुणा यांचा आधार घेतला जातो. वेगवेगळ्या प्रतिमांच्या माध्यमातून माहिती साठवून ठेवली जाते. आता ही माहिती साठवून का ठेवायची असते तर ती पुढे आठवावी म्हणून साठवून ठेवायची असते. म्हणजे संकेतीकरण केल्यानंतर माहिती साठवायला सोपी जाते. कारण संकेतीकरण केल्यानंतर माहितीमध्ये सोपेपणा येतो, प्रमाणबद्धता येते, अचूकता येते, अनावश्यक माहिती बाजूला काढली जाते आणि जेवढी आपल्याला आवश्यक आहे, जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच माहिती काय केली जाते, साठवण करून ठेवली जाते. म्हणून तर मी म्हटलं होतं की पंच ज्ञानेंद्रियाला अनेक अनुभव येतात दिवसभरामध्ये, पदोपदी आपल्याला अनुभव येतात. सगळीच कुठं माहिती आपण लक्षात ठेवतो, काही माहिती आपण सोडूनच देतो, त्याच्याकडे दुर्लक्षच करतो. मात्र जी माहिती आपल्याला महत्त्वाची वाटते, जी माहिती आपल्याला गरजेची असते ती मग मात्र आपण साठवण करून ठेवतो, संचयन करून ठेवतो, धारणा करून ठेवतो. एकंदरीत स्मृती पटलावरती माहितीचे ठसेच उमटले जातात. आणि जेवढे ठसे पक्के तेवढी धारणा पक्की, आणि जेवढी धारणा पक्की तेवढं स्मरण पक्क असतं. म्हणून तर आपण काय करतो, माहिती जतन करून ठेवत असताना ती जास्तीत जास्त पक्क्या रूपात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. घाई गडबडीत जर असेल तर माहिती लक्षातच नाही राहणार, कारण त्याच्या स्मृती पटलावरती ठसेच नाहीत उमटत. आणि स्मृती पटलावरती ठसे नाहीत, माहिती आठवणार नाहीये, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे. त्याच्यासाठी आडात असावं लागतं, मग पोहऱ्यात येईल. आणि म्हणून माहिती आठवायची असेल ना तर माहितीची पक्की धारणा व्हावी लागते, साठवण करून ठेवावी लागते. आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रत्यानयन. उपयोगात आणणं, आठवून पाहणं, आठवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रत्यानयन असतं. मग ती ओळखणे असेल किंवा आठवणे असेल तर सर्वसाधारणपणे आपल्या स्मृतीच्या तिसरी जी महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे प्रत्यानयन. प्रत्यानयन म्हणजे काय तर संचित केलेली माहिती, धारण केलेली माहिती हव्या त्या वेळेस उपयोगात आणण्याची प्रक्रिया म्हणजे प्रत्यानयन असतं. म्हणजे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात, माहिती स्मृतीमध्ये जतन करून ठेवतात आणि परीक्षेच्या दिवशी प्रश्नाला अनुसरून ती माहिती लिहितात. माहिती लिहित असताना आठवण्याची जी प्रक्रिया होत असते ही आठवण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रत्यानयन असतं. जर या तिन्हीपैकी एखाद्या प्रक्रियेमध्ये, एखाद्या पायरीमध्ये जर गोंधळ निर्माण झाला तर आठवण्याच्या प्रक्रियेवरती, स्मृतीच्या प्रक्रियेवरती विपरीत परिणाम होतो. याचाच अर्थ हव्या त्या वेळेस आपल्याला ते आठवणारच नाही. म्हणजे संकेतीकरणामध्ये दोष असतील तर ती माहिती व्यवस्थित साठवली जाणार नाही, आणि माहिती साठवली नसेल तर ती आठवणारच नाही. मग ही माहितीची प्रक्रिया जी असते ही पंचज्ञानेंद्रियाकडून जात असताना म्हणजे आपल्या सभोवताली असणारे जे उद्दीपक असतात ह्या उद्दीपकाच्या संदर्भात असणारी माहिती आपली पंचज्ञानेंद्रिय ग्रहण करतात. ग्रहण केल्यानंतर ही जी माहिती असते ही माहिती मग वेदनिक स्मृतीमध्ये दिली जाते. आपण स्मृतीची प्रक्रिया किंवा स्मृतीचे प्रकारांचा विचार करत असताना आपल्याला पहिला जो टप्पा येतो स्मृतीचा तो म्हणजे वेदनिक स्मृती असते. आता ही जी वेदनिक स्मृती आहे ही आपल्या ज्ञानेंद्रियांशी संबंधित असते. म्हणून या स्मृतीला इंद्रिय स्मृती असं म्हटलं जातं. सेन्सॉरी रजिस्टर म्हणजे आपली जी पंच ज्ञानेंद्रिय असतात ही पंच ज्ञानेंद्रिय म्हणजेच आपली वेदनिक स्मृती असते. मग त्याच्यामधून दृष्टीवेदन असेल, श्रवण वेदन असेल, रुचिवेदन असेल, गंधवेदन असेल किंवा त्वचा किंवा स्पर्श वेदन असेल, हे जे काही वेदन असतं हे पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून होत असतं. आपल्याला डोळ्याच्या माध्यमातून दृष्टीवेदन होतं, कानाच्या माध्यमातून श्रवण वेदन होतं. म्हणजे हे जे वेदनिक माहिती असते म्हणजे बाहेरच्या उद्दीपकाविषयीची माहिती जी असते ही माहिती वेदनिक स्मृतीमध्ये येते.
मग वेदनिक स्मृतीमध्ये ही जी पंचज्ञानेंद्रिय असतात, ही पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून माहिती या वेदनिक स्मृतीच्या कप्प्यामध्ये आणली जाते. डोळ्यानं पाहिलेली माहिती दृष्टीवेदनाच्या रूपामध्ये वेदनिक स्मृतीमध्ये येते. कानानं ऐकलेली माहिती श्रवणवेदनाच्या स्वरूपामध्ये वेदनिक स्मृतीमध्ये येते. म्हणजे ही जी माहिती असते ही ग्रहण केल्यानंतर ती वेदनिक स्मृतीमध्ये येते. अर्थात ह्या वेदनिक स्मृतीमध्ये आलेली माहिती, मग आपण ज्याला दृष्टीवेदन असं म्हणतो किंवा श्राव्यवेदन असं म्हणतो, ह्या वेगवेगळ्या मार्गाने आलेली जी माहिती असते ही वेदनिक स्मृतीमध्ये येते. इथं दृश्य स्मृती म्हणजे डोळ्यांच्या माध्यमातून आलेली माहिती दृश्य स्मृतीमध्ये जाईल, ज्याला युलरिक निस्सेरे यांनी प्रतिमा स्मृती असं म्हटलेलं आहे. कानानं ऐकलेली माहिती श्राव्य स्मृतीमध्ये जाईल, ज्याला प्रतिध्वनी स्मृती असं म्हटलं जातं किंवा श्राव्य स्मृती असं म्हटलं जातं. अर्थात अशी वेगवेगळ्या वेदन इंद्रियांची माहिती या वेदनिक स्मृतीमध्ये येते. पण सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की या वेदनिक स्मृतीचा साठवण कालावधी किती असतो. अतिशय कमी साठवण कालावधी असणारी ही वेदनिक स्मृती असते. अतिशय कमी सेकंदावरती असणारा कालावधी या वेदनिक स्मृतीचा असतो. म्हणजे आपण जे पाहतो, नजरेपळून एखाद्या गेल्यानंतर आपण जे पाहतो, पाहिल्यानंतर त्याच्या स्मृती किती कालखंड आपल्या वेदनिक स्मृतीमध्ये राहतात, तर दृश्य किंवा प्रतिमा स्मृतीचा कालखंड हा स्पर्लिंग यांच्या मते 1 सेकंदा इतका असतो. म्हणजे आपल्या नजरेसमोरून एखादी वस्तू गेल्यानंतर त्याचा जो कालखंड असतो ना, स्मृतीमध्ये जतन करून माहिती राहण्याचा 1 सेकंद इतका असतो. स्पर्लिंग यांनी 1960 मध्ये जे संशोधन केली वेदनिक स्मृतीवरती, त्या संदर्भात स्पर्लिंग यांचं मत आहे की प्रतिमा स्मृतीचा, दृश्य स्मृतीचा कालावधी हा 1 सेकंदाचा असतो, तर श्राव्य स्मृतीचा कालावधी हा 2 ते 3 सेकंदाचा असतो. त्यानंतर काय होतं, तर त्यानंतर ही माहिती एकतर अल्पकालिक स्मृतीमध्ये जाते, आणि अल्पकालिक स्मृतीमध्ये जर ती माहिती नाहीच गेली तर माहिती त्याच ठिकाणी विराम पावते, नष्ट होते, विस्मरण होतं माहितीचं. माहितीचं काय होतं, विस्मरण होतं. त्यामुळे या ठिकाणी आलेली माहिती जी असते ही या ठिकाणी विसरली जाईल. मग ती माहिती अल्पकालिक स्मृतीमध्ये जायला पाहिजे, त्यासाठी वेदनिक स्मृतीमध्ये उजळणी होते आणि ती माहिती अल्पकालिक स्मृतीमध्ये जाते. आता पुन्हा असं महत्त्वाची बाब आहे की ही जी वेदनिक स्मृतीचा कालावधी असतो हा खूपच कमी असतो. साठवण कालावधी खूप कमी असतो. मग ही माहिती अल्पकालिक स्मृतीमध्ये गेल्यानंतर किंवा अल्पकालीन शॉर्ट टर्म मेमरी ज्याला आपण म्हणतो, तर ह्या अल्पकालिक स्मृतीमध्ये गेल्यानंतर त्या माहितीवरती प्रक्रिया केली जाते, संस्कार केले जातात. आता अल्पकालिक स्मृतीचा कालावधी सुद्धा खूपच कमी असतो. म्हणजे अल्पकालिक स्मृतीला छोट्या पेटीची उपमा दिली जाते. छोट्या पेटीची उपमा का दिली जाते, वेदनिक स्मृतीमध्ये असणारी माहिती अल्पकालिक स्मृतीमध्ये येते, अल्पकालिक स्मृतीमध्ये आल्यानंतर त्या माहितीवरती प्रक्रिया केली जाते. आता ही माहिती जी येते ना, तर त्याच्या संदर्भामध्ये मानसशास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. मग हे काही मानसशास्त्रज्ञ सांगतात की ही माहिती येताना ध्वनीच्या स्वरूपात येते. काही मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की ती प्रतिमांच्या स्वरूपामध्ये येते. काही जरी असलं तरी ती अल्पकालिक स्मृतीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी त्या माहितीवरती प्रक्रिया केली जाते. सर्वसाधारणपणे या स्मृतीचा साठवण कालावधी जो असतो, हा साठवण कालावधी 18 ते 30 सेकंदाचा असतो. किती? 18 ते 30 सेकंद माहिती या अल्पकालीन स्मृतीमध्ये टिकते. याच्या संदर्भामध्ये ब्राउन, लॉइड आणि पीटरसन यांचं असं मत आहे की काही व्यक्तींच्या बाबतीत अल्पकालीन स्मृतीचा साठवण कालावधी हा 1 मिनिटापर्यंत असतो, पण तो काही व्यक्तींच्या बाबतीत ना तर जास्तीत जास्त 30 सेकंदापर्यंत अल्पकालिक स्मृतीतील माहिती विराम पावते. आता दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की ह्या अल्पकालिक स्मृतीमध्ये माहिती आल्यानंतर ती माहिती किती साठवण क्षमता काय असते या स्मृतीची, किती माहिती साठवून ठेवता येते. तर मिलर यांनी 1956 मध्ये अंकविस्तार नावाचं संशोधन केलं आणि अंकविस्तार संशोधनातून मिलर यांनी 1956 मध्ये केलेल्या संशोधनानुसार त्यांचं असं मत आहे की या अल्पकालिक स्मृतीचा साठवण क्षमता जी असते ही
7 + 2 7 - 2 इतकी असते. म्हणजे सर्वसाधारणपणे साठवण क्षमता जी असते ही 7 अंकांची, 7 घटकांची, 7 अक्षरसमूहांची, 7 शब्दांची असते. त्याला त्यांनी उद्दीपक समूह असं म्हटलेलं आहे. म्हणजे किती त्यांचं असं मत आहे, सर्वसाधारणपणे लोकांमध्ये किती 10 अंक, 10 शब्द, 10 गट लक्षात 7 गट लक्षात राहू शकतात. म्हणजे सर्वसाधारणपणे ह्या अल्पकालिक स्मृतीमध्ये किती क्षमता असते तर 7 अंकांची, 7 घटकांची असते. 7 अक्षरसमूह असतील, 7 अंक असतील. आता असंही होण्याची शक्यता आहे, आपण म्हणतो की मोबाईल नंबर पूर्ण लक्षात राहतो तर त्याचे गट केले जातात, म्हणून त्यांनी त्याला म्हटलेलं आहे उद्दीपक समूह. 2-2चे गट केल्यानंतर ते 5च होतात. म्हणजे काही व्यक्तींच्या बाबतीत सरासरी त्यांचं असं मत आहे की 7 घटकांची असते, काही व्यक्तींच्या बाबतीत ती 5 असते, काहींच्या बाबतीत ती 9 असते. म्हणून त्याला 7 + 2 7 - 2 असं म्हटलं जातं. त्याला मिलर म्हणतात, जादूची संख्या 7. आता मुळात असं आहे की या ठिकाणी असलेली माहिती असते ना, ही दीर्घकालिक स्मृतीमध्ये जाणं गरजेचं असतं. जर 30 सेकंदाच्या आत त्या प्रक्रिया नाही केली तर मग मात्र ती माहिती विसरली जाते. म्हणून अल्पकालिक स्मृतीतील माहितीवरती काय केलं जातं, प्रक्रिया केली जाते. मग 2 प्रकारे प्रक्रिया करावी लागेल. एक, पुनरावर्तित उजळणी. पुनरावर्तित उजळणी म्हणजे चक्क घोकमपट्टी असते. म्हणजे माहिती लक्षात ठेवण्यासाठी घोकमपट्टी करत राहणे. एखाद्यानं फोन नंबर आपल्याला सांगितला ना, आपण तो घोकत राहतो ना, याला म्हणायचं पुनरावर्तित उजळणी. आणि पुनरावर्तित उजळणी करून ती दीर्घकालिक स्मृतीमध्ये पाठवली जाते. परंतु मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की पुनरावर्तित उजळणीचा दीर्घकालिक स्मृतीमध्ये माहिती साठवण करण्यामध्ये फारसा फायदा होत नाही. विसरली जाण्याची शक्यता नक्की असते याच्यामध्ये. मात्र जर तुम्ही विस्तार उजळणी केली तर क्रेक अँड लॉकहार्ट यांच्या 1972च्या मतानुसार, क्रेक अँड लॉकहार्ट यांच्या 1972च्या मतानुसार विस्तार उजळणी दीर्घकालिक स्मृतीसाठी खूप महत्त्वाची ठरते. कारण याच्यामध्ये आपण करतो काय, नवीन माहितीची जुन्या माहितीशी सांगड घालत असतो. इथं काय घोकमपट्टी असत नसते. अर्थपूर्णरित्या जी माहिती आपल्याकडे येते ना, त्या माहितीची आपल्या भाषेत अर्थपूर्णरित्या आपण उजळणी करतो आणि म्हणून ते आपल्या दीर्घकालिक स्मृतीमध्ये जातं. आपल्याला जर वाटत असेल ना, एखादी कविता असेल, एखादं प्रकरण असेल, आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं असेल तर पुनरावर्तित उजळणीपेक्षा विस्तार उजळणी कधी नक्की उपयोगाची ठरते. कारण विस्तार उजळणीमध्ये घटकाला, उद्दीपकाला अर्थपूर्णरित्या पाहिलं जातं. अर्थपूर्णरित्या स्वतःच्या भाषेत त्याचं स्वतःच्या भाषेत तो आपण काय करतो, समजून घेतो. आणि म्हणून विस्तार उजळणी दीर्घकालिक स्मृतीला खूप महत्त्वाची असते. नाहीतर मग 30 सेकंदाच्या आत ही माहिती विसरली जाईल. ज्यावेळेस दीर्घकालिक स्मृतीमध्ये माहिती जाते, दीर्घकालिक स्मृतीला ग्रंथालयाची उपमा दिली जाते. कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्ष, अगदी जीवनभर ज्या स्मृतीच्या कप्प्यातील माहिती लक्षात असते त्या स्मृतीला आपण दीर्घकालीन स्मृती असं म्हणतो. दीर्घकालीन, अनेक वर्ष, अनेक महिने, जीवनभर लक्षात राहते. मात्र जर ती माहिती वापरली नाही, अनेक दिवस, अनेक वर्ष जर वापरात नाही घेतली तर मग मात्र स्मृतीचे ठसे काय होतात, अस्पष्ट होतात. त्यामुळे ही माहिती आठवायला थोडीशी पुन्हा अवघड जाते. त्यामुळे दीर्घकालिक स्मृतीतील माहिती जी असते ही टिकते खूप, पण त्याच्यासाठी तिचा उपयोगही वारंवार होणं गरजेचं असतं. उजळणी त्याची वारंवार होणं गरजेचं असतं. नाही तर मग आपली अवस्था अशी होती बऱ्याच लोकांची की अगदी आपण 4थीपर्यंत 30पर्यंत पाढे तोंडपाठ केलेले असतात. मात्र आपण मोठे झाल्यानंतर आपल्याला जर विचारलं की 17चा पाढा, 14चा पाढा म्हणून दाखव तर आठवत नाही. अहो, ज्याला वयाच्या 9व्या वर्षी 30पर्यंत तोंडपाठ पाढे येतात त्यांना पुन्हा आयुष्यामध्ये जर एकदा म्हटलं बाबा पाढे म्हण तर म्हणता येत नाहीत. असं का होतं तर याच्यामध्ये मध्यंतरी जो कालखंड गेलेला असतो ना, उजळणी नाही झाली, उपयोग नाही झाला आणि म्हणून ते विसरले जातात. परंतु शक्यतो या दीर्घकालिक स्मृतीतील माहिती जशीच्या तशी लक्षात राहते. या दीर्घकालिक स्मृतीच्या संदर्भामध्ये मानसशास्त्रज्ञ या स्मृतीचे प्रकार सांगतात. आता ह्या स्मृतीच्या प्रकारासंदर्भामध्ये मानसशास्त्रज्ञांनी प्रमुख 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक निर्देशनात्मक स्मृती, डिक्लेरेटिव्ह मेमरी, आणि कार्यकौशल्यात्मक स्मृती किंवा ज्याला आपण अनिर्देशनात्मक स्मृती असं म्हणतो, नॉन डिक्लेरेटिव्ह मेमरी. तर सर्वसाधारणपणे दीर्घकालिक स्मृती जी आहे त्यातला जो पहिला प्रकार आहे त्याला आपण निर्देशनात्मक स्मृती असं म्हणतो. आता ही जी निर्देशनात्मक स्मृती असते
याच्यामध्ये सर्वसाधारणपणे महत्त्वाची माहिती, अचूक माहिती, जीवनातील महत्त्वाचे घटनाप्रसंग, सामान्य ज्ञान, भाषिक स्वरूपाची असणारी सर्व माहिती, वेगवेगळ्या घटनाप्रसंग जसेच्या तसे या निर्देशनात्मक स्मृतीमध्ये असतात. म्हणजे आपल्याला जी माहिती माहीत आहे, जगाविषयी माहिती माहीत आहे, आपल्या देशाविषयी माहिती माहीत आहे, आपण वाचलेलं आपल्याला माहीत आहे, आपल्याला सत्य असणाऱ्या अनेक गोष्टी माहीत आहेत, त्यानंतर अनेक घडलेले घटनाप्रसंग माहीत आहेत. ही सगळी जी माहिती असते ना, ही माहिती निर्देशनात्मक स्मृतीमध्ये येते. म्हणजे याच्यामध्ये असणाऱ्या माहितीमध्ये उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं नाव, गाव, पत्ता, त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर असेल, त्यानंतर आपल्या जीवनामध्ये घडलेल्या घटना असतील, या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, हे सगळ्या गोष्टी, माहिती, संकल्पना, हे सगळं जे काय आहे ना, उदाहरणार्थ आपण पायथागोरसचं प्रमेय सांगतो ना, हे सगळं निर्देशनात्मक स्मृतीमध्ये असतं. निर्देशनात्मक स्मृतीमध्ये असतं. म्हणजे याच्यामध्ये अगदी भाषिक अभाषिक असणारी सगळी माहिती जी असते ती या स्मृतीमध्ये असते. वेगवेगळ्या घटनाप्रसंग असतील, वेगवेगळ्या संदर्भाची असणारी माहिती असेल, ही या निर्देशनात्मक स्मृतीमध्ये जतन करून ठेवलेली असते आणि पाहिजे त्यावेळेस आपण वापरतो किंवा उपयोगात आणतो. आता मी जे बोलतो, आता मी जे सांगतो आहे, हे सगळं निर्देशनात्मक स्मृतीचं आहे. त्याच माध्यमातून हे व्यक्त करतो आहे मी. मानसशास्त्रज्ञ टुलविंग यांनी 1993 मध्ये या निर्देशनात्मक स्मृतीचे 2 प्रमुख प्रकार सांगितले. एक अर्थपर स्मृती आणि दुसरी प्रासंगिक स्मृती. आता अर्थपर स्मृतीला शब्द अर्थ स्मृती असं सुद्धा म्हटलं जातं. कारण या अर्थपर स्मृतीमध्ये सुद्धा असणारी माहिती ही अचूक असते. सामान्य ज्ञान असेल, आपलं जगाविषयी असणारी वेगवेगळी माहिती असेल, भाषिक संदर्भात असणारी सगळी माहिती असेल, व्यक्तीचं नाव असेल, पत्ता असेल, गाव असेल, आपण जे आत्तापर्यंत शिकलो असेल ती माहिती असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ही शब्दरूपानं संग्रहित केलेली जी स्मृती असते त्याला अर्थपर स्मृती असं म्हटलं जातं. याच्यामध्ये असणारी माहिती ही आपण पटकन सांगतो. वेगवेगळ्या देशांच्या राजधान्या असतील, वेगवेगळ्या राज्यांच्या राजधान्या असतील, पायथागोरसचं प्रमेय असेल, वर्गमूळ असेल, हे सगळं जे आहे ना, हे सगळं आपल्या अर्थपर स्मृतीमध्ये असतं आणि ते शब्दाच्या स्वरूपामध्ये आपण व्यक्त करतो. आणि घटना स्मृती किंवा ज्याला आपण प्रासंगिक स्मृती असं म्हणतो, तर टुलविंग यांचं असं मत आहे की ज्या स्मृतीचा शक्यतो आपल्याशी संबंध असतो. घटना स्मृतीचा कशाशी संबंध असतो? आपल्याशी असणारा संबंध असेल किंवा वेगवेगळ्या घटना ज्या घडत असतात, या स्मृतीला थोड्या भावनिक बाजू असतात. सर्वसाधारणपणे असणाऱ्या वेगवेगळ्या घटनेशी संबंधामध्ये, म्हणजे एखादी व्यक्ती सांगते ना की 1972च्या दुष्काळामध्ये मी इयत्ता 6वीला होतो, हे सांगितलं जातं, हे प्रासंगिक स्मृती. किंवा एखादी व्यक्ती सांगत असते काल रात्री 2 वाजता माझ्या घराचा दरवाजा वाजला. किंवा वेगवेगळ्या घटना ज्या घडलेल्या असतात त्याच्या संदर्भात व्यक्ती सांगत असते. म्हणजे ही प्रासंगिक स्मृती घटनेच्या संदर्भात, याच्यामध्ये विशिष्ट घटना सांगितली जाते, ती कधी घडली, काय घडली, याच्या संदर्भात माहिती दिली जाते. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दीर्घकालिक स्मृतीचा, तो कार्यकौशल्यात्मक स्मृती. आता ह्याला कार्यकौशल्यात्मक स्मृती का म्हटलं जातं? तर निर्देशनात्मक स्मृती जी असते याच्यातील माहिती शब्दाच्या रूपात असेल, घटनेच्या स्वरूपात असेल, परंतु याची माहिती जी असते कार्यकौशल्यात्मक स्मृती मध्ये असणारी माहिती ही कौशल्यांच्या संबंधात असते. शक्यतो ती शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही, शब्दामध्ये सांगता येत नाही, आणि म्हणून त्याला आपण कार्यकौशल्यात्मक स्मृती असं म्हणतो. मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की ही कार्यकौशल्यात्मक स्मृती असते, त्याच्यामध्ये विशिष्ट कौशल्य समाविष्ट असतात की ज्याच्यामध्ये आपली असणारी कारक कौशल्य असतात. सायकल चालवणे कसं वर्णन करायचं, तर सायकल चालवणे हे कौशल्य आहे, ही कौशल्यात्मक स्मृती असते. म्हणजे आपण सायकल चालवायला शिकतो, 4 चाकी चालवायला शिकतो, 2 व्हीलर चालवायला शिकतो, नृत्य करायला करतो, या सगळ्या गोष्टी, उंच उडी मारणे, हे कार्यकौशल्यात्मक स्मृतीमध्ये असतं. म्हणजे ज्या वेळेस आपण एखादी उंच उडी मारतो, लांब उडी मारतो, तोल सांभाळतो, नृत्य करतो, ह्या सगळ्या शरीर गती कुशलता विषयक असणारी सगळी जी माहिती असते ही कार्यकौशल्यात्मक स्मृतीमध्ये असते. म्हणजे एखादा चेंडू फेकणं असेल, चेंडूचा झेल घेणं असेल, हे कार्यकौशल्यात्मक स्मृतीमध्ये जातं.
आणि ही सुद्धा स्मृती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाची असते किंवा त्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व असतं, असं मानसशास्त्रज्ञांचं मत आहे. तर दीर्घकालिक स्मृतीमध्ये असणारी माहिती साठवण कालावधी किती असतो, तर साठवण कालावधी हा कित्येक दिवस, कित्येक महिने, कित्येक वर्ष, जीवनभराचा असतो. फक्त जेवढी माहिती जास्त वापरत जाईल तेवढी ती जास्त आणि तात्काळ लक्षात राहते. आणि दुसरी महत्त्वाची बाब आहे, दीर्घकालिक स्मृतीमध्ये साठवण क्षमता काय असते, तर अनंत असणारी ही क्षमता असते. दीर्घकालिक स्मृतीमध्ये आपण कितीही माहिती साठवून ठेवू शकतो, अगदी जीवनभर नवनवीन असणारं ज्ञान असेल. जेवढं काय म्हणून आपण ज्ञान कौशल्य आत्मसात करतो, जेवढी म्हणून माहिती आपण आत्मसात करतो, ती सगळी माहिती या दीर्घकालिक स्मृतीमध्ये साठवून ठेवता येते. तर ही स्मृती जी असते, ही स्मृती आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच उपयोगाची ठरते. आपलं जे दैनंदिन कामकाज चालतं, आपण जे वेगवेगळे वर्तन प्रकार करतो, आपण जी वेगवेगळी कामं करतो, त्याच्यामध्ये या स्मृतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. धन्यवाद.